Hello friends, in this session we are going to learn a very crucial topic from English grammar and that is change the voice. Change the voice हा इंग्लिश ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आपण आजच्या या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. आता व्हॉइस म्हणजे प्रयोग. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस. फर्स्टली ॲक्टिव्ह व्हॉइस अँड सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस. तर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच अर्थात ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस असे व्हॉइसचे हे दोन प्रकार आहेत. व्हॉइस अभ्यासण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला व्हर्बची रूपं जी आहेत, जसं की व्हर्बचं पास्ट टेन्स फॉर्म, त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म, त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप, तर हे मागील सत्रामध्ये आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. तर ते देखील आपल्याला मागील व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वर्ब फॉर्म्स आपल्याला अवगत असणं हे गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन काही सर्वनामांमध्ये काही प्रोनाऊन जे आहेत तर त्यांच्यातील होणारे चेंजेस, त्यांची द्वितीय आपल्याला ती ज्ञात असणं गरजेचं आहे. जसं की आयची द्वितीया म्हणजे त्याचा सेकंड फॉर्म ऑफ द सब्जेक्ट, आयचं रूपांतर मीमध्ये होतं, हीचं रूपांतर हिममध्ये, त्यानंतर शीचं रूपांतर हरमध्ये होतं, यूचं रूपांतर यूमध्येच होत असतं, दे इंटू देम, वी इंटू अस. तर हे काही चेंजेस आहेत तर ते आपल्याला सर्वात प्रथम अवगत करून घ्यावे लागतील. त्यानंतर आपण आता पुढच्या टॉपिककडे येतो आहे, ते म्हणजे आपण टेन्सनुसार या सेशनमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य आणि सिम्पल पास्ट टेन्सची वाक्य यांचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावं ते आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहूया सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाचं एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. ही राईट्स अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. त्याचा अर्थ असा होतो, तो पत्र लिहितो. ही राईट्स अ लेटर म्हणजे तो पत्र लिहितो हे ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. अर्थात आता याच्यामध्ये जो आलेला पहिला शब्द आहे या वाक्यामध्ये तो म्हणजे ही हे या वाक्यातील कर्ता आहे. म्हणजे कर्त्याला सब्जेक्ट असं म्हणतो, एस फॉर सब्जेक्ट. आता इथे आपण काही शॉर्टकट रूपं लिहिणार आहोत, जसं की SVO किंवा S2. एस म्हणजे सब्जेक्ट अर्थात कर्ता. त्यानंतर पुढे आपण पाहूया राईट्स हे त्या ठिकाणी वर्ब आहे, व्ही फॉर वर्ब म्हणजेच क्रियापद. या वाक्यातील क्रियापद राईट्स हे आहे म्हणजे लिहितो. हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. म्हणजे जी हॅबिच्युअल ॲक्शन आहे तर ती त्या वर्बमधून इथे आपल्याला प्रतीत होत असते. आणि त्यातील नंतरचा शब्द आहे तो म्हणजे अ लेटर. काय लिहितोय तर लेटर. तर हे लेटर जो शब्द आहे ते आहे ऑब्जेक्ट. तर या वाक्याची रचना अशी आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमधील सिम्पल प्रेझेंट टेन्स हे वाक्य, त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म, अशा पद्धतीची ही रचना. आता याचं आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करत असताना अगोदर आपल्याला कर्म घ्यावं लागतं. कर्म कोणतं आहे, ऑब्जेक्ट कोणतं आहे या वाक्यातील तर अ लेटर. पण अ लेटर लिहित असताना ए हे अक्षर जे आहे तर ते आपल्याला कॅपिटल लिहावं लागेल, कारण हा वाक्यातील मग पहिला शब्द होतो म्हणून. अ लेटर. त्यानंतर हे ऑब्जेक्ट घेतलं आपण. त्यानंतर टू बीचं रूप घ्यावं लागेल आपल्याला. आता या वाक्यात हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. टू बीचं रूप याच्यामध्ये ॲम, इज, आर यापैकी इज हे टू बीचं रूप या ठिकाणी घेतोय. अ लेटर इज. त्यानंतर राईट या शब्दाचं पास्ट पार्टिसिपल रूप आपल्याला घ्यावं लागेल. तर त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे रिटन. सो रिटन इज द पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब आणि ते आपण PPC असंही लिहितो. तर ही राईट्स अ लेटर याचं अ लेटर इज रिटन. त्यानंतर आपण कोणी लिहिलं पत्र तर बाय हा शब्द आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि शेवटी
जो कर्ता आहे, कर्त्याची आपण द्वितीया लिहितो, सेकंड फॉर्म ऑफ द सब्जेक्ट. आता ही इथे कर्ता आहे म्हणून हीचं रूपांतर हिममध्ये होतं. तर ही कर्त्याची द्वितीया आपण लिहिली, हिम. आता हे जे पॅसिव्हचं वाक्य झालं ते म्हणजे अ लेटर इज रिटन बाय हिम. ही राईट्स अ लेटर या वाक्याचं, ॲक्टिव्ह व्हायच्या या वाक्याचं पॅसिव्हमध्ये होतं अ लेटर इज रिटन बाय हिम. तर हे आपण लक्षात ठेवायचे. यानंतर आपण पुढे जाऊया दुसऱ्या वाक्याकडे. दुसरं वाक्य आहे शी सिंग्स अ सॉन्ग. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. आता याच्यातील म्हणजे ती गाणे गाते अशा पद्धतीचं त्याचं भाषांतर होतं. शी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणे गाते. आता ही हॅबिच्युअल ॲक्शन आहे. पुन्हा इथे वर्बला एस हे प्रत्यय लागलेलं आहे. शी हे पुन्हा एकदा हे सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता आहे. सिंग्स हे वर्ब आहे म्हणजेच क्रियापद आहे. आणि अ सॉन्ग काय गायलं तर गाणं गायलं. अ सॉन्ग हे या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. तर वाक्याची रचना पुन्हा एकदा आपण इथे पाहूया. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सिम्पल प्रेझेंट टेन्समधील वाक्य आहे. म्हणजे ही गाण्याची जी क्रिया आहे ती हॅबिच्युअल ॲक्शन आहे. आता त्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना सर्वात प्रथम आपल्याला काय घ्यायला लागेल, ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. ऑब्जेक्ट काय आहे, अ सॉन्ग. अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर आपण इथे टू बीचं रूप घेतोय. टू बीचं रूप कोणतं घ्यायला लागेल तर इज हे टू बीचं रूप आपण इथे घेऊया. अ सॉन्ग इज. आता त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब ते नंतर घ्यावं लागेल आपल्याला. तर संग, सिंग, सॅंग, संग. संग हे त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे सिंगचं. तर ते पास्ट पार्टिसिपल रूप आपण इथे लिहिलं. अ सॉन्ग इज संग. त्यानंतर आपण बाय घेऊया आणि त्यानंतर शीचं रूपांतर आपल्याला हरमध्ये करावं लागेल. ही कर्त्याची द्वितीया आहे, सेकंड फॉर्म ऑफ द सब्जेक्ट. तर मग वाक्य तयार होतं पॅसिव्ह व्हॉइसचं, अ सॉन्ग इज संग बाय हर. मूळ वाक्य होतं ॲक्टिव्ह व्हॉइसचं, सी सिंग्स अ सॉन्ग, सॉन्ग इज संग बाय हर. तिच्याकडून गाणं गाण्यात आलं. अशा पद्धतीचं हे सिम्पल प्रेझेंट टेन्सची 2 वाक्य आपण या ठिकाणी पाहिली. आता आपण पुढे जाऊया सिम्पल पास्ट टेन्सकडे, म्हणजे साधा भूतकाळ. तर साध्या भूतकाळामध्ये आपण पाहूया ही रोट अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, म्हणजे त्याने पत्र लिहिलं. आता पुन्हा आपण इथे बघूया ही हे काय आहे तर ही हे सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता आहे, एस फॉर सब्जेक्ट. त्यानंतर रोट म्हणजे लिहिले. रोट हे राईट या शब्दाचं पास्ट टेन्स आहे. ते वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि अर्थात अ लेटर हे या वाक्यातील कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आहे, ओ फॉर ऑब्जेक्ट. तर ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिलं अशा पद्धतीचं हे वाक्य. याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर आपण सुरुवातीला घेऊया अ लेटर. त्यानंतर लेटर हे ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल. टू बीचं रूप काय आहे या वाक्यामध्ये तर हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि म्हणून इथे टू बीचं रूप आपल्याला वॉज किंवा वेअर यांच्यापैकी घ्यायला लागेल. तर इथे आपण अ लेटर वॉज अशा पद्धतीचं सुटेबल टू बीचं रूप घेतलं. त्यानंतर या रोट या शब्दाचं पास्ट पार्टिसिपल रूप राईट, रोट आणि रिटर्न. रिटर्न हे आपण पास्ट पार्टिसिपल रूप त्याचं लिहूया. त्यानंतर आपण बाय लिहितो. कोणाकडून पत्र लिहिण्यात आलं तर बाय हुम, कोणाकडून. तर इथे ही आहे कर्ता आणि त्याची द्वितीय आपल्याला घ्यावी लागेल हिम.
म्हणजे त्याच्याकडून. अ लेटर वॉज रिटन बाय हिम, तर हे त्याचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. ही रोट अ लेटर वॉज रिटन बाय हिम. त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्सच म्हणजे साध्या भूतकाळातलं आपण पुढचं वाक्य बघूया. शी सॅंग अ सॉन्ग. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, तिने गाणे गायले. तर यातील सी हा सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता. सॅंग हे काय आहे, तर ते या वाक्यातील वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि मग कर्म कोणतं, तर अ सॉन्ग हे या वाक्यातील ऑब्जेक्ट अर्थात कर्म आहे. तर आता याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना काय घ्यावं लागेल, सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल अ सॉन्ग, हे ऑब्जेक्ट घेतलं आपण. आता इथे पुन्हा पास्ट टेन्सचं रूप आहे सॅंग हे, म्हणून आपल्याला इथे टू बीचं रूप कोणतं घ्यावं लागेल, तर पास्ट टेन्सचं घ्यावं लागेल, म्हणजेच अर्थात वॉज हे आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल. आणि त्यानंतर संग हे त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे सिंग, सॅंग, संग. संग हे पास्ट पार्टिसिपल रूप घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला बाय लिहावं लागेल. आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया, म्हणजे आता इथे सब्जेक्ट कोणता होता, तर शी, तर त्याची द्वितीया जी आहे हर, ती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणजे सी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणं गायलं, तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर आपण केलं, अ सॉन्ग वॉज संग बाय हर. अगोदरच्या वाक्यांमध्ये आपण पाहिलं की ही राईट्स अ लेटर इज रिटन बाय हिम, हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं. त्यानंतर ही रोट अ लेटर, त्याचं झालं अ लेटर वॉज रिटन बाय हिम. त्यानंतर शी सिंग्ज अ सॉन्ग, त्याचं आपण केलं होतं अ सॉन्ग इज संग बाय हर. आणि आता इथल्या आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण बघतोय की शी सॅंग अ सॉन्ग हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे, आणि म्हणून आपण सिम्पल पास्ट टेन्सचं रूपांतर करताना वॉज घेतो, सॉन्ग वॉज संग बाय हर. अशा पद्धतीचं हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य. आय होप तुम्हाला या सेशनमधून सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या दोन काळांमधील वाक्यांचं ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करणं ते आपण या सत्रामधून शिकलो. आपण इतर टेन्स आणि त्यांचं पॅसिव्हमध्ये रूपांतर अशाच पद्धतीने पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. हे सेशन आपण संपूर्ण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओज. थँक्यू.